रुग्णालयाची जबाबदारी जिच्यावर सोपवली, विश्वास टाकला, त्याच नर्सने असं काही केलं आहे की ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। सामाजिक प्रतिष्ठा आणि रुग्णालयाचं नाव खराब होऊ नये म्हणून डॉक्टरने निमूटपणे नर्सने जे काही केलं ते सहन केलं। मात्र अखेर या दबावाला झुगारून त्याने नर्स विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर नर्सचे भयानक कृत्य उघड झालं। राजस्थान बाड़मेर जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे। नाईट शिफ्ट करणाऱ्या नर्सने एका 65 वर्षीय डॉक्टरला जेरीस आणले आहे। कमला नावाच्या नर्सला सदर डॉक्टरने 2016 साली रुग्णालयात नोकरी दिली होती। तेव्हापासून ते अनेकदा नाईट शिफ्टला कामावर येत असे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कामाला लागल्यानंतर कमला रात्री कोणत्या ना कोणत्या कारणाने डॉक्टरांच्या 4थ्या मजल्यावरील खासगी खोलीत येत असे। कधी चहा बनवण्याचे तर कधी इतर कारण देऊन ती थांबत असे। डॉक्टरांचा आरोप आहे की या काळात नर्सने डॉक्टरांचे काही खासगी फोटो काढले। पुढे चालून हे फोटो डॉक्टरांसाठी डोकेदुखी ठरले। डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की या फोटोचा आधार घेऊन नर्सने त्याला धमकवण्यास सुरुवात केली। सदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली, तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची ही भीती घातली। या धमक्यांमुळे डॉक्टर दडपणाखाली आला। रुग्णालयाची प्रतिष्ठा आणि आपली प्रतिमा जपण्यासाठी नर्स जे मागेल ते देण्याचा प्रयत्न त्याने केला। पीडित डॉक्टरने सांगितले की 10 वर्षात नर्सने त्याच्याकडून 2 कोटी रुपये उकळले। सुरुवातीला तर त्याने रुग्णालयाच्या बँक खात्यातून तिच्या खात्यात 35 लाख रुपये वळवले। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या माध्यमातून नर्सला अनेक वेळा पैसे दिले। याशिवाय आरोपी महिलेने डॉक्टरांकडून अनेकदा धनादेश आणि कोरा स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरीही घेतल्या होत्या। कोरे धनादेश आणि स्वाक्षरी केलेले स्टॅम्प पेपर बँकेच्या लॉकरमध्ये लपवले असल्याचा दावा डॉक्टरने केला आहे। डॉक्टरांनी पुढे म्हटले की एकदा ते व्यावसायिक कामासाठी अहमदाबादला गेले होते, तेव्हा नर्सने त्यांना असंख्य वेळा फोन केला। जेव्हा फोनचे उत्तर दिले नाही तेव्हा तिने त्यांचे खासगी फोटो रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना दाखवण्यास सुरुवात केली। तसेच एकदा नर्स त्यांच्या घराबाहेर येऊन घरात शिरण्याचा प्रयत्न करत होती, असाही आरोप करण्यात आला। डॉक्टरांकडून खंडणी गोळा करण्याशिवाय नर्सने आपल्याला सतत डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले, असाही दावा डॉक्टरने केला आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नर्सने त्यांना एक सिम कार्ड आणि वेगळा मोबाईल दिला होता, तो सतत चालू असला पाहिजे अशी तिची सूचना होती। याशिवाय नर्सने रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पासवर्डही घेतला होता। डॉक्टर काय करतात याच्या प्रत्येक हालचालीवर नर्सचे बारीक लक्ष होते, असाही आरोप डॉक्टरांनी केला आहे। दरम्यान आरोपी नर्सला अटक करण्यात आली असून तिने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। बाड़मेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश आर्य यांनी म्हटले की डॉक्टरांच्या तक्रारीनुसार संबंधित नर्सला अटक करण्यात आली आहे, तसेच तिची चौकशी सुरू आहे।